तर हरे कृष्ण. आज खूप सुंदर पावन दिवस आहे, म्हणजे मोक्षदा एकादशी. या मोक्षदा एकादशीच्या दिवशी परमपुरुषोत्तम श्री भगवंतांनी अर्जुन, त्यांचा जो शिष्य आहे, त्यांना ही भगवद्गीता सांगितली होती. कार्पण्य दोषोपहता स्वभावात पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चित्ता यशयास्य निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम साधी महत्वा प्रपन्न. म्हणजे की अर्जुन अशा गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये होता 5,000 वर्षापूर्वी, की तो ह्या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये भगवंतांना शिष्य आणि भगवंतांना गुरु म्हणून त्याने स्वीकार केलेला आहे ह्या श्लोकामध्ये. तर तो भगवद्गीतेला शरण केलेला आहे आणि भगवंतांनी अर्जुनाला ही 5,000 वर्षापूर्वी गीता सांगितलेली आहे. आणि तीच गीता श्रील प्रभुपादांद्वारा भाषांतरित ही जशी आहे तशी हीच गीता आज आपणास आपल्या सोबत आहे. आणि या मोक्षदा एकादशीच्या निमित्त ही माझं सर्वांना विनंती असेल की प्रत्येकाने ही भगवद्गीता विकत घ्यावी. ही एक प्रिंटिंग कॉस्ट आहे. खूप डिस्काउंटेड रेटमध्ये ही भगवद्गीता आपणास जवळच्या इस्कॉन सेंटर्स मध्ये किंवा जे भक्त, जे वैष्णवगण हे भगवद्गीता वितरित करतात आहेत, तर त्यांच्याकडनं तुम्ही ही घेऊ शकता. ही सहज आणि अगदी सुलभपणे प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे. तर भगवद्गीता ही साधारण कोणतं बुक नसून हे एक खूप दिव्य ग्रंथ आहे, ज्या दिव्य ग्रंथातून भले भले मोठमोठ्याले बिझनेसमॅन, मोठमोठ्याले सायंटिस्ट, स्पोर्ट्समॅन, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक मोठ्या व्यक्तींनी ह्या भगवद्गीतेवर आपली टिप्पणी केलेली आहे. ह्या भगवद्गीतेचे पॉझिटिव्ह रिव्ह्यूज दिलेले आहे. आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, तर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी हीच भगवद्गीता, जपानचे जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांना ही भगवद्गीता भेट दिली होती. आणि त्यांनी देताना एक गोष्ट म्हटले होते की ही जी भगवद्गीता आहे, ही भगवद्गीता मला देण्यासाठी त्यांना असं कोणतंही मोठं गिफ्ट नाही आणि त्यांना ही भगवद्गीता स्वीकारण्यापेक्षा जगामध्ये कोणतंही गिफ्ट नाही. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की हे भगवद्गीतेचं खूप मौल्यवान महात्म्य आहे. जीवनातील आपल्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी ही भगवद्गीता खूप आणि खूप महत्वाची आहे. प्रत्येकाला विनंती आहे की प्रत्येकाने ही भगवद्गीता विकत घ्यावी आणि आपापल्या जीवनातील, जसं एका मशीनला एका मॅन्युअलची गरज असते, तसे प्रत्येक आपल्या जीवनाला प्रत्येकाच्या एका मॅन्युअलची गरज आहे, एका वैचारिक दृष्टिकोनाची गरज आहे. तो जो वैचारिक दृष्टिकोन आहे ते आपल्या जीवनास भगवद्गीता देते. आणि आय एम 100% शुअर, जो भगवद्गीतेला शरण जाईल व्यक्ती, डेफिनेटली त्याच्या जीवनातील समस्या आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा तो पूर्णपणे वेगळा होईल आणि कायम तो पॉझिटिव्हनेस मध्ये राहील. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय.